उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि दिवसेंदिवस गरमी वाढतच आहे. त्यामुळे आपल्याला थंड थंड पदार्थ खायची इच्छा होते. तर आज बनवूया काहीतरी थंडगार रेसिपी. सगळ्यांची आवडती मटका मलईदार कुल्फी. जे गाडीवर विकतात ना घंटी वाजवत, त्यांच्याकडची जी कुल्फी असते ती खाल्ल्यावर जशी मजा येते अगदी तशीच आज आपण घरी बनवणार आहोत. आणि तेही फक्त 2 वस्तूंपासून. पूर्ण टिप्ससह मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तेव्हा व्हिडिओला संपूर्ण पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. मलईदार कुल्फी बनवायला गॅसवर एक जाड बुडाची कढई ठेवा. गॅसला ऑन करून फ्लेमला करा मीडियम. कढईमध्ये टाका फक्त 1 चमचा पाणी. आता तुम्ही विचार करत असणार, पाणी कशाला टाकायचं, बरोबर ना? फक्त एवढंच टाकायचं आहे, कढई ओली करण्यापुरतं. ही टीप आहे की दूध जेव्हा तापवतो तेव्हा ते जळत नाही किंवा दुधाला करपट वास येत नाही आणि भांड्याच्या तळाशी दूध अजिबात चिटकत नाही. आता इथे मी घेत आहे 1 लिटर दूध. हे दूध कच्चं आहे. इथे आपण तापवलेलं दूध घ्यायचं नाही. रोज जे तुमच्या घरी दूध येतं तेच दूध घ्या. जर तुमच्याकडे पॅकेटवालं दूध येत असेल तर तेही घेऊ शकता. नेक्स्ट टिप, इथे आपण दूध हे कच्चंच घ्यायचं आहे, उकळलेलं दूध घ्यायचं नाही. उकळलेलं दूध घेतलं तर कुल्फी एवढी मस्त आणि टेस्टी बनणार नाही, त्यामुळे बर्फ जमा होऊ शकतो. आता दूध तापवायचं आहे जोपर्यंत आटवून 1/3 होत नाही, म्हणजे दुधाला रबडीसारखं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत. तेव्हाच तर आपली कुल्फी. आता तुम्ही पाहू शकता दुधाचा रंग जसजसं दूध आटत जाईल तसा रंग बदलत जाईल. परंतु दूध हे लो फ्लेमवरच आटवत राहा. लो फ्लेमवर एक फायदा असतो, दुधाला चव आणि सुगंध खूप छान येतो आणि त्याची आपण कुल्फी बनवतो तेव्हा तीसुद्धा मस्तच लागते. तुम्ही पाहू शकता साईडला मलई यायला सुरुवात झाली आहे. या मलईलासुद्धा दुधामध्ये मिक्स करत जा, कारण खरी मजा तर या मलईमध्येच आहे. दुधामध्ये मिक्स करत जाल तसं दूध क्रीमी घट्ट बनतं, म्हणून दूध सतत हलवत राहा आणि बाजूची मलाई खरवडत राहा. आता हे पहा, लो फ्लेमवर सतत दुधाला हलवत तापवून घेता घेता दूध आपलं घट्ट होत चाललं आहे. दुधाचे प्रमाण पहिल्यापेक्षा आता अर्ध झालेलं आहे. या स्टेजला मी इथे घालत आहे पाव कप साखर. साखरेचं प्रमाण आपल्या चवीप्रमाणे ॲडजस्ट करा. साखर घातल्यानंतर आपण सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे साखर विरघळेल आणि छान फ्लेवर येण्यासाठी मी इथे घालत आहे अर्धा छोटा चमचा वेलची पूड. तुम्हाला केशर फ्लेवर आवडत असेल तर इथे केशर घाला. केशर कोमट दुधामध्ये भिजवून ते टाका, त्यामुळे हलकासा पिवळा रंग येईल. आता ट्रॅडिशनल ऑथेंटिक कुल्फी असते त्यात वेलची असते, म्हणून मी इथे वेलची घातली आहे. आता या स्टेजला मी इथे घालत आहे 1 छोटा चमचा तुकडे करून बदाम. हे पहा, ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे, घालायचं तर घाला, नाही घातले तरी चालतील. त्याचबरोबर 1 चमचा काजू बारीक कापलेले. आता यात घालूया 1 चमचा पिस्ता बारीक कापलेले. जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते इथे ॲड करा. लो फ्लेमवर दुधाला रबडीसारखं घट्ट करायचं आहे. आता दूध जवळजवळ घट्ट होत आलं आहे आणि दुधाचा रंगही बदलत चालला आहे. ड्रायफ्रूट्सही उकळलेल्या दुधात सॉफ्ट होतील आणि ड्रायफ्रूट्सचा फ्लेवर दुधामध्ये छान मिक्स होईल. आता हे बघा, 1 लिटर आपलं दूध जवळजवळ 1/3 झालं आहे. आता हे दूध किती जबरदस्त झालं आहे. खरी मजा तर या साईडच्या मलईमध्ये आहे. हिला आपल्याला सोडायचं नाही. प्रत्येक वेळेस खरडून दुधामध्ये मिक्स करत राहायचं, म्हणजे कुल्फीमध्ये बर्फ जमा होणारच नाही. त्यामुळे तुम्ही विकतची कुल्फी खाणारच नाही. दूध एकदम घट्ट झालं आहे. आता एखादा चमचा या दुधामध्ये बुडवा. चमच्याला वरून पहा, दुधाचं कोटिंग आहे, म्हणजेच काय, परफेक्ट कन्सिस्टन्सीचं दूध तयार आहे. आता हे दूध थंड झाल्यानंतर तर अजूनच घट्ट होणार आहे. याच्यातच असली स्वाद आहे. आता गॅस फ्लेम ऑफ करा आणि कुल्फीच्या मिश्रणाला असंच रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्या. लक्षात असू द्या, दूध रबडीपेक्षा पण खूप जास्त घट्ट करायचं नाही, नाहीतर कुल्फी तयार होत नाही. बऱ्याच जणांची तक्रार असते की आमची कुल्फी तयारच झाली नाही. आता हे पहा, कुल्फीचं मिश्रण मी बाहेर किचन प्लॅटफॉर्मवरच ठेवलं होतं. हे मिश्रण पूर्ण थंड झालं आहे.
आता विकतची जी कुल्फी मिळते किंवा गाडीवर जी कुल्फी मिळते तशी स्मूथ कुल्फी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ताक घुसवतो त्या रवीने मिश्रण घोटायचं आहे, म्हणजे साय आणि दूध छान क्रीमी आणि घट्ट होईल. आता कुल्फीचं मिश्रण हे स्मूथ झालं आहे तर आपली कुल्फीसुद्धा रॉयल बनेल. मार्केटसारखी कुल्फी बनवण्यासाठी मी इथे घेतले आहेत कुल्फी मोल्ड. जर तुमच्याकडे मोल्ड नसतील तर काचेचा ग्लास किंवा स्टीलचा ग्लास किंवा पेपर ग्लासमध्ये सुद्धा तयार करू शकता. आता इथे मी छोटे मातीचे ग्लास घेतले आहेत. तुम्ही स्टीलचे काचेचे ग्लास घेतले तरीही चालतील. त्यामध्ये हे मोल्ड उभे करा. असेच मोल्ड ठेवले तर ते पडायची भीती असते, म्हणून ही आयडिया छान आहे. मी इथे सर्व टिप्स सांगत आहे म्हणजे तुम्हाला कुल्फी बनवायला खूपच सोपं जाईल, काही अडचण येणार नाही. आता कुल्फीचं मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये टाकूया. खरंच सांगते, घरी कुणीच ओळखणार नाही की ही घरच्या दुधापासून कुल्फी बनवली आहे. एवढी छान बनते आणि टेक्स्चर पण खूप अप्रतिम येतं. आता स्टिक टाका. कुठलीही फॉईल किंवा प्लास्टिक पेपर घ्या, वरून कव्हर करा, प्रेस करा आणि एक रबर बँड लावा म्हणजे बर्फ जमा होणार नाही. फॉईल पेपरला थोडंसं कट करून स्टिक लावा. आता सर्व कुल्फी मोल्ड रेडी आहेत. आता हे मोल्ड 7 ते 8 तास फ्रीझरमध्ये ठेवा कुल्फी तयार व्हायला. 7-8 तास झाले आहेत. आपली यम्मी यम्मी कुल्फी तयार आहे, तोंडाला पाणी सुटणारी आणि तोंडात विरघळणारी. आता याला अशीच ओढू नका, तर काय करा, एक बोलमध्ये सिंपल नळाचं पाणी घ्या, त्यात ही कुल्फी अशीच एकदा फिरवा. आता दोन्ही तळहाताच्या मध्ये ठेवून अशी फिरवा म्हणजे तळहाताच्या उभेने हलकेच निघेल. प्रेशर न देता हलकेच बाहेर काढा. हे घ्या, सुपर टेक्स्चर आलं आहे. विकतची घेतो अगदी तेच लूक, तेच टेक्स्चर, किती सुंदर, एकदम परफेक्ट आपली कुल्फी तयार झाली आहे. कन्सिस्टन्सी जी आपण ठेवली होती ना ती बिलकुल परफेक्ट होती. क्रीमी टेक्स्चर, खायला तर किती टेस्टी आहे. तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना. आता बऱ्याच जणांची तक्रार असते आमची कुल्फी तयार होत नाही. तर हे पहा, कारण असं की दुधाची कन्सिस्टन्सी, तसंच साखर कमी जास्त झाली तरी तुमची कुल्फीवर इफेक्ट होईल. तसंच फ्रीजरचं टेम्परेचरसुद्धा मॅटर करतं. टेम्परेचर लो असेल तर हाय करा. दुसरी गोष्ट, सारखं फ्रीजचं डोअर उघडू नका कुल्फी तयार झाली की नाही ते पाहण्यासाठी. त्यानेसुद्धा कुल्फी तयार होत नाही. टेम्परेचर वर खाली होतं. या कारणानेसुद्धा कुल्फी तयार होत नाही. अशी ही 4-5 कारणं आहेत ज्याने कुल्फी तयार होत नाही. चला तर वेळ न घालवता मी सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स वापरून फटाफट कुल्फी बनवायला घ्या आणि जरूर कमेंट करा तुमची कुल्फी कशी बनली ते. कुल्फी बनवताना काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करीन. ही कुल्फीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार. जर व्हिडिओ आवडला तर खूप लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करा. बाजूला बेलचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.